मित्रांनो नमस्कार. मनसंस्कारमध्ये आपलं स्वागत आहे. आयुष्यामध्ये जी वेळ आपल्या हातामध्ये आहे आज, ती किती महत्त्वाची आहे, ते आपल्याला माहीत नाही. आजचा दिवस, आताचा क्षण परत येईल की नाही सांगता येत नाही. या ठिकाणी हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक महाभारतातील स्टोरी सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की धर्मराज युधिष्ठिर म्हणजे ज्येष्ठ पांडव हे किती अ, धर्माला अनुसरून त्यांचं आचरण असायचं. तर एकदा धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांचे बंधू भीमसेन हे दोघे जण गप्पा मारत बसलेले होते. तेवढ्यामध्ये काय झालं, एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला आला. काहीतरी दान मिळेल या आशेनं त्याला धर्मराजाला भेटायचं होतं आणि तो धर्मराजाला भेटला. परंतु नेमकं तोपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि त्या काळामध्ये अशी परंपरा होती की एकदा सूर्य मावळला की दान करायचं नाही. तर मग त्याने धर्मराजाला विनंती केली की मी खूप दुरून आलेलो आहे आणि माझी परिस्थिती खूप खराब आहे. प्लीज मला काहीतरी दान द्या. अशी त्यानं विनंती केली. तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले, "आता सूर्यास्त झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला काहीच दान देऊ शकत नाही. तुम्ही उद्या सूर्योदयानंतर केव्हाही या, मी तुम्हाला निराश करणार नाही." तो गरीब म्हातारा हे ऐकून खूप नाराज झाला आणि तिथून निघून गेला. त्या दोघांच्या मधला जो संवाद होता म्हणजे युधिष्ठिर आणि गरीब म्हातारा या दोघांच्या मधला जो संवाद होता तो बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा ज्यावेळेस निघून गेला, त्यावेळेस भीम आपले बंधू धर्मराज युधिष्ठिरांना म्हणाला, की "दादा, तुम्ही या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलंय. पण एक विचारू का? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते का?" ज्यावेळेस भीमसेनाने असा प्रश्न युधिष्ठिराला विचारला, त्यावेळेस धर्मराजाला त्याची चूक लक्षात आली. त्याने लगेच शिपायांना बोलावलं आणि त्या गरीब म्हाताऱ्या माणसाला त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्याला भरपूर दान दिलं, त्याला जे पाहिजे ते. गोष्ट इथे संपली ना? गोष्ट इथे संपली, पण आपली गोष्ट या ठिकाणी आता सुरू होते. पण भीमाने हा जो विचारलेला छोटासा प्रश्न आहे, पण तो अस्वस्थ करणारा आहे की नाही मित्रांनो? आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो ना, त्यालाच खरं आयुष्याचं मोल कळतं. त्यालाच आयुष्याचं महत्त्व कळतं. आपण नेहमी असं बोलताना ऐकतो, की "तो मला काल भेटला होता आणि आज तर तो नाहीये. तो मगाशीच माझ्यावर फोनवर बोलला, पण आता तो नाहीये." असे कित्येक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. हा क्षण माझा आहे, पुढचा क्षण माझा नाही. हे एकदा का आपल्या मनामध्ये रुजवलं ना, की मग संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते ते फक्त सूर, ताल, लय, ठेका घेऊन आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं. जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात ना, ते गेल्यानंतरही त्यांच्या चार चौघामध्ये पुतळे बसवतात हो. जे शास्त्रज्ञ असतात, जे विचारवंत असतात, त्यांचे विचार गेल्यानंतरही आपल्यामध्ये राहतात पुस्तकांच्या स्वरूपात. जे कलावंत असतात, जे गायक असतात, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही त्यांच्या कलेतून, त्यांच्या कृतीतून ते आपल्या स्मृतीमध्ये राहतात. अहो, पण आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय? शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण? कुठल्या रूपात मागे उरतो आपण? माझ्या घरात आज मी आहे, उद्या नसेल. माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल आणि 10 दिवसांनी तो दिवाही विझेल. मग त्या जागी माझा एक हसरा फोटो असेल. लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम आणि हसरा फोटो. काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल आणि त्या फोटोची पातळ काच ही वेडीवाकडी झालेली असेल, तडकलेली असेल. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट खाली गळून पडलेला असेल. आणि मग त्यानंतर पिढ्यानपिढ्या माझ्याच घरात माझ्या नावाचं फक्त एक उरलेलं छिद्र असेल. आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या या श्वासांचं रूपांतर आपण उत्सवात करायचं का? इतिहास सांगतो, काल सुखी होतो. भविष्य सांगतं, उद्या सुखी असशील. पण तुमचं मन आणि तुमचे विचार चांगले असतील, तर रोजच सुख आहे नाही का? त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण भरभरून जगलं पाहिजे. भविष्याची जास्त चिंता न करता, भूतकाळात घडलेल्या अप्रिय घटनांना पण जास्त न आठवता, आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे चाललेलं पाहिजे. मोठ्या मनानं आपल्या आयुष्यात ज्या लोकांनी आपल्याला दुःख दिलं, त्यांना माफ केलं पाहिजे. कारण माफ करणारा हा नेहमी श्रेष्ठ असतो. तिरस्कार, राग, द्वेष या भावना आपल्या मनात ठेवून ज्यावेळेस आपण चालतो इतरांबद्दल, त्यावेळेस त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो अगोदर आणि नंतर त्या समोरच्या माणसाला होतो. त्यामुळे हे आयुष्य एकदाच मिळतंय. आपण भरभरून जगूयात. काळजी न करता आपण आनंदानं जगण्याचा संकल्प करूयात. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर आपण नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपले विचार कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.